प्रेज या ख्रिस्त येशुवा मशिहाच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. तुमचं सर्वांचं स्वागत या पुढच्या सत्रामध्ये. एलोहिम आणि आत्मिक शक्ती याचा अभ्यास आम्ही करत असताना येशुवा मसीहाच्या पूर्व प्रमुखतेवरती आम्ही यावेळेला अभ्यास करत आहोत. यावेळेला आम्ही प्रयत्न करणार आहोत की जितकं होईल तितका सिलेबस आम्ही पुढे घेऊन जाऊ. हा पहिलाच उपक्रम आहे की बायबल स्कूलच्या या टीचिंग्सला तुम्हाला रेकॉर्डिंगच्या मार्फत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण मनुष्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा या असलेल्या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग करून न खंड पडता हे स्कूल चालू राहावं हीच आमची इच्छा आहे. आज आम्ही ज्या मुद्द्याला सुरुवात करत आहोत तो मुद्दा आहे येशुवाकडे असलेली पराक्रमी आणि सार्वभौम सत्ता याच्याबद्दल आम्ही पाहत आहोत. येशुवाकडे असलेली पराक्रमी व सार्वभौम सत्तेला आम्ही अभ्यासासाठी घेत आहोत. याला आपण मार्क शुभवर्तमानामध्ये जाऊ. याचा 13वा अध्याय आणि 26वा वचन काय म्हणत आहे आपण पाहत आहोत. मार्क शुभवर्तमान 13वा अध्याय 26वा वचन. अँड देन दे विल सी द सन ऑफ मॅन कमिंग इन क्लाउड्स विथ ग्रेट पॉवर अँड ग्लोरी. आमचा विषयच आहे की त्याच्याकडे सार्वभौम सत्ता आहे आणि तो पराक्रमी आहे. आणि या ठिकाणामध्ये ही जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी याला आम्हाला पाहायला मिळत आहे की भविष्यवाणी आम्हाला सांगते की त्यावेळेला लोक आमच्या मसीहाला कसं पाहणार आहे. तो येणार आहे पराक्रमाने वैभवाने मेघारूढ होऊन येणार आहे आणि तो सर्वांच्या दृष्टीस पडणार आहे. बरं त्याचं हे जे येणं आहे हे कधी होणार आहे आणि याला जर का आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या त्याचं हे जे येणं आहे ते महासंकट काळ होऊन गेल्याच्या नंतरचं येणं आहे आणि त्याच्याबद्दलचं हे रेफरन्स आहे. बरेचदा लोकांना वाटतं ज्यावेळेस रॅप्चर होणार आहे त्यावेळेस हे येणं आहे. नाही, हे महासंकट काळ होऊन गेल्यानंतरचं त्याचं येणं असणार आहे. आणि म्हणून या महासंकटाच्या काळाला थोडासा तुम्ही अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी काही रेफरन्सेस देऊन ठेवलेले आहे. तुमच्या स्क्रीनसमोर दिसत असलेले हे सर्व रेफरन्सेस तुम्ही आपल्या वैयक्तिक अभ्यासामध्ये या आठवड्याभरामध्ये याचा अभ्यास पूर्ण करा. नोट्स काढून घ्या, संदेश तयार करा आणि मग आपल्याला वेळ मिळाला तर आपण पुढच्या बायबल स्कूलच्या सत्रांमध्ये याला पाहणार आहोत. दानिएल याचा 7वा अध्याय 13 ते 14, जकर्या 14:5, मत्तई 16:27, मत्तई 24 29 ते 31, मत्तई 25 31 ते 46, यहुदा आणि 1 ते 14, पहिला अध्याय 14 वचन, दुसरे थेसलनी 1 7 ते 10, प्रकटीकरण 1 7 आणि प्रकटीकरण 19 11 ते 21 या सर्व वचनांना तुम्ही अभ्यासा आणि याच्यावरती तुम्ही तयारी करा. आपण पुढे जाऊया. इफेस 6वा अध्याय आणि 10वं वचन आपण पाहत आहोत. इफेस 6वा अध्याय फार महत्वाचा आहे. 6 या अध्यायामध्ये आम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत जे संतगणांना सांगण्यात आलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. फायनली बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड अँड इन स्ट्रेंथ ऑफ हिज माइंड. शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. आणि त्याच्या सामर्थ्यात आमचा विषयच तो आहे की तो प्रचंड सामर्थ्यवान आहे आणि तो अतिशय वैभवी आहे. आणि म्हणून या ठिकाणात आम्हाला दिसत आहे की तुम्ही त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. आणि आम्हाला ही आज्ञा आहे. अशाच 12 अजून आज्ञा मला या 6व्या अध्यायामध्ये सापडल्या म्हणजे तुमच्या समोर आणलेल्या आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट्स घ्या, तुम्हाला जसं योग्य वाटेल ते, परंतु याचा अभ्यास जरूर करा. या 6 अध्यायामधल्या 12 आज्ञांना जस्ट मी पाहतो तो पहिली आम्हाला पाहायला मिळते की प्रभूमध्ये आम्हाला सामर्थ्यवान व्हायचं आहे. दुसरं त्याच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला बलवान व्हायचं आहे. तिसरं आम्हाला त्याचं संपूर्ण शस्त्रसामुग्री जी आहे ती धारण करायची आहे. पुढं चौथं म्हणजे आम्हाला उभं राहायचं आहे. 5वं की सत्याचा कमरबंद बांधायचा आहे, आमच्या कमरा कसायच्या आहेत. 6वं आम्हाला नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करायचे आहे. आम्हाला शांतीच्या सुवार्तेची पादत्राणे घालायची आहेत. आम्हाला विश्वासाची ढाल उंच करायची आहे. आम्हाला आमच्या मुखावर आमच्या मस्तकावरती दिलेली जी तारणाची जी हेल्मेट आहे ना, शिरस्त्राण ज्याला मी म्हणतो ते घालायचं आहे.
त्याचबरोबर आत्म्याची तलवार, आत्म्यामध्ये प्रार्थना करणे आणि प्रार्थना करत असताना लक्षपूर्वक सावधगिरीने प्रार्थना करणे. आणि या गोष्टी आम्हाला या 6व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. माझी इच्छा आहे की तुम्ही या 6व्या अध्यायाचा अभ्यास करा, त्यातल्या त्यात या सर्व गोष्टी ज्या तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करा. आम्ही दुसरे थेसलनियचा पहिला अध्याय 9 ते 10 ही वचनं पाहत आहोत. दुसरे थेसलनियचा पहिला अध्याय 9 ते 10. इथं 9 आणि 10 म्हटल्यावरती मी काही जो भाग जो आपल्या या वचनांसाठी, या अभ्यासासाठी उपयोगित आहे तेवढाच घेतलेला आहे आणि बाकीचा तुम्ही तुमच्या बायबल्समध्ये निवांत वाचा. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. They will suffer the punishment of eternal destruction away from the presence of the Lord and from the glory of his might. आता त्याचं जे गौरव आहे, त्याचं जे पराक्रमी, त्याचं जे गौरव आहे त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणामध्ये पाहत आहोत. म्हणून हे जे रेफरन्स आहे, हे जे वचन आहे, हा संदर्भ आम्हाला ज्या राष्ट्रांचा न्याय होणार आहे त्या राष्ट्रांच्या न्यायाबद्दल आहे, ज्याला याशुआ पुन्हा एकदा येणार आहे आणि ज्यावेळेला येत असताना तो न्याय करण्यासाठी येणार आहे. ते देखील जे राष्ट्र त्यावेळेला असणार आहेत त्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला. म्हणजे बेसिकली मत्तयाच्या 25व्या अध्यायात 31 ते 46 पर्यंत जे आम्ही शेरडांचा आणि मेंढरांचा त्या ठिकाणामध्ये उल्लेख पाहतो, त्याला जे शेरड आहेत त्यांचा जो द जजमेंट ऑफ द गोट्स ज्याला आम्ही म्हणतो ना, त्या शेरडांचा जे काही न्याय आहे आणि त्यांना सार्वकालिक शिक्षा मिळणार आहे त्याच्याबद्दल रेफरन्स असलेलं हे वचन आहे ना. आणि हे फक्त जे मृत आहेत त्यांचा न्याय या ठिकाणात दिसत नाहीये, लक्षात घ्या, तो वेगळा आहे. हा जो आहे हा त्या ठिकाणात त्या काळी ज्याला याशुआ येणार आहे आणि त्यावेळेला जी राष्ट्र त्याला सापडणार आहे, जे लोक, जी कुटील पिढी त्याला सापडणार आहे त्यांच्या न्यायाबद्दल आहे. पहा, आम्हाला 2 रेफरन्सेस तुमच्यासाठी मी देतो ना. आणि दुसरे थेसलनी 1:10 तर तुमच्या समोर आहे आणि मत्तई 25:31 ते 46 मधले हे 2 रेफरन्सेस तुम्ही जरूर वाचा. आणि जे जिवंत असणार आहेत त्या काळामध्ये त्यांचा न्याय कसा होणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे ना. ओके, आता एक फार महत्वाची गोष्ट आहे की फक्त न्यायच नाही त्यावेळेला करणार याशुआ, त्याला येणार आहे त्याला तो फक्त न्याय करणार नाही, तर तो जे संतगण आहेत त्या संतगणांना तो त्या ठिकाणामध्ये त्यांना आपल्या उजव्या हाताला घेणार आहे. हे देखील तुम्ही याच रेफरन्सेसमध्ये पाहायला मिळतं. आणि ते ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती होते त्यांनी जी सत्कर्म केलेली आहेत त्याचा मोबदला त्यांना त्या ठिकाणामध्ये मिळणार आहे ना. आणि म्हणून जी संतगण असणार आहेत त्याच्या येण्याने खूप आनंदित होणार आहेत. ते त्यावेळेला पृथ्वीवरती जिवंत असणार आहेत आणि या सर्व गोष्टी ते त्यांच्या डोळ्यांनी होतेले पाहणार आहेत. पुढे जाऊया. योहान 10वा अध्याय आणि 28वा वचन. I give them eternal life and they will never perish and no one will snatch them out of my hand. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. आता या ठिकाणामध्ये ते त्यांचा नाश होणार नाही केलेले ना, त्यांचा नाश होणार नाही. मग हा नाश का होणार नाही त्याचं एक कारण असेल ना. त्याचं कारण हे आहे कारण ते योहान 10:26 मध्ये याच्या आधीची जो 2 वचनं आहेत ना त्याच्यामध्ये जर काय पाहिलं त्याच्यामध्ये असलेली जी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्सला हे लोक फुलफिल करणार आहेत आणि म्हणून त्यांचा नाश होणार नाही आणि कोणीच त्यांना याशुआच्या हातातून हिसकावून सुद्धा घेऊ शकणार नाही. आणि म्हणून आम्ही या 3 गोष्टी तुमच्या स्क्रीनवरती मी दाखवत आहे तुमच्या अभ्यासासाठी. माझी इच्छा आहे तुम्ही त्या नोंद करून घ्याव्या. जर का आम्हाला सार्वकालिक जीवन हवं असेल तर मनुष्यांनी आपल्या जीवनात 3 गोष्टी कराव्या आणि त्या करत राहाव्या. दे नीड टू कंटिन्यू टू डू इट. ठीक आहे. पहिली गोष्ट योहान 10:26 प्रमाणे त्यांचा विश्वास. या ठिकाणामध्ये जो बिलीव्ह शब्द आहे ना तो फेथ नाही आहे, बिलीव्ह आहे. बिलीव्ह हे क्रियापद आहे, फेथ हे नाउन आहे, त्याला आम्ही नाम म्हणतो.
म्हणून क्रिया असणारा विश्वास, बिलीव्ह, आम्हाला भरोसा ठेवावा लागणार आहे आणि सातत्याने त्याने दिलेल्या आज्ञांमध्ये आम्हाला टिकून राहावं लागणार आहे, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार. दुसरी गोष्ट, आम्हाला त्याची वाणी ऐकावी लागणार आहे. फक्त ऐकणारे नाही, तर त्या वचनांप्रमाणे, त्याच्या वाणीप्रमाणे कृती करणारे आम्हाला बनावं लागणार आहे. अनेक रेफरन्सेस आहेत, तुम्ही लिहून घेऊ शकता. योहान 10:27, याकोब 1:22-27, याकोब 2:9-26. जरूर अभ्यास करा. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ख्रिस्ताच्या मागे प्रामाणिकपणे चालणे. फक्त सुरुवातीला नाही, परंतु रोजच्या जीवनामध्ये त्याच्या मागे आपला वधस्तंभ घेऊन चालणे. योहान 10:27, लूक 9:23 मध्ये याबद्दल अधिक इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून अनेक लोक असे आहेत जे फक्त म्हणतील की आमचा विश्वास आहे आणि आता आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे, परंतु हे जे कंडिशन्स आहेत सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी, तेच कंडिशन्स आम्हाला मीट करावे लागणार आहे आणि त्याच्याशिवाय सार्वकालिक जीवन मिळणं अवघड आहे. म्हणून या ठिकाणामध्ये जे पुढं तिसऱ्या मुद्द्यातला जो सेकंड पॉइंट आहे तो व्यवस्थित समजून घ्या. खास करून ज्यावेळेला यहुदी लोक आपल्याला सार्वकालिक जीवन आहे असं क्लेम करायचे ना, त्यांना असं वाटायचं, परंतु ते त्याच्या शिक्षणाप्रमाणे चालत नव्हते. आणि अशा लोकांसाठी याशुवाने या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून तुम्ही योहान 5 अध्याय 37 ते 47 पर्यंत वाचा, अभ्यास करा. योहान 8 अध्याय 54 ते 55 पर्यंत या गोष्टी देखील तुम्ही अभ्यासा आणि त्यातनं तुम्हाला परमेश्वर जरूर सहाय्य करणार आहे. आज अनेक गोष्टी मी होमवर्कसाठी देत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही ते करणार आहात. जर तुम्ही कराल तर तुमचा फायदा होणार आहे. मी शाळेत असलेल्या लेकरांसारखं तुमचं होमवर्क चेक करायला येऊ शकणार नाही, मात्र माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रभूबरोबर जसं प्रामाणिक आहात, माझ्याबरोबर आणि अभ्यासाबरोबर देखील प्रामाणिक राहणार आहात. मी पुढे जातो. फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय 20 आणि 21 ही वचनं आपण पाहत आहोत. फिलिप्पी 3:20 आणि 21. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. त्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे. त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. आता या ठिकाणामध्ये जी गोष्ट समजून घ्यायची आहे ती व्यवस्थितपणे आम्ही लक्षात घ्यावी. ज्या गोष्टीवरती मी याला लक्ष केंद्रित करत आहे ती गोष्ट म्हणजे आम्ही त्याच्यासारखे, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे की हू विल ट्रान्सफॉर्म फ्रॉम आवर लोली बॉडीज. आता आम्हाला तो बदलणार आहे आणि त्याच्यासारखं करणार आहे, त्याच्या गौरवी शरीरासारखं. म्हणून तुम्ही जर का रोमकरास पत्र 8:29 अभ्यास करा, हा रेफरन्स लिहून घ्या. रोम 8:29 तुम्ही घरी त्याचा अभ्यास करा. या ठिकाणामध्ये जे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण फोकस करा. आमचे शरीर ही कशी असणार आहेत ते फार महत्वाचं आहे. ती बदलली जाणार आहे, अतिशय मर्थ अशा अवस्थेतनं अमरत्वामध्ये जाणार आहे. आमच्या मातीच्या चिखलाच्या शरीरातून आत्मिक शरीरामध्ये रूपांतर होणार आहे. नाशवंतातून अविनाशीपणामधल्या, कमतरतेतून महानतेमधल्या, अशक्तपणातून गौरवामध्ये आणि सामर्थ्यामध्ये जाणारी आमची शरीर असणार आहे. तुम्हाला जर का याचा अधिक विश्लेषण करून अभ्यास करायचा असेल तर 1 कोरिंथ याचा 15 अध्याय 35 पासून ते जवळजवळ 58 पर्यंतची वचनं तुम्ही लिहून घ्या. 1 कोरिंथ 15 अध्याय 35 ते 58 पर्यंतची वचनं आणि त्याचा पूर्ण अभ्यास करा. ख्रिस्ताचं जसं शरीर होतं, ख्रिस्ताचं जसं गौरवी शरीर होतं, जे त्या शरीराप्रमाणे आमची शरीरं होणार आहेत. अगदी त्याला त्याच गोष्टी असणार आहेत ज्या आम्हाला आमच्या आजच्या शरीरांमध्ये देखील दिसतात, मात्र ते गौरवी असणार आहेत. म्हणून लूक 24:39, जखर्या 13:6 या रेफरन्सला जरूर अभ्यासा. लूक 24:39 आणि जखर्या 13 आणि 6 या वचनांचा अभ्यास करा. या ठिकाणामध्ये
फार फार एक महत्वाची गोष्ट तुमच्या समोर मी मांडत आहे. या शरीरांच्या रूपांतरांना जर का तुम्ही समजून घ्याल ना, तर तुमचा एक विश्वास आणि तुमच्यातला जो असलेला भरोसा आहे तो फार मजबूत होणार आहे. कारण माझ्या भावांनो बहिणींनो, विश्वासाशिवाय देवाला संतोष देणं अशक्य आहे. आणि विश्वास हा वाढतेने आणि देवाच्या प्रकटीकरणाने वाढतो आणि तो तुम्हाला या ठिकाणामध्ये या वचनांच्या अभ्यासानं मिळणार आहे. आमची शरीर आज कशी असोत, कदाचित आम्ही ज्याला आमच्या शरीरांना पाहत असू अशक्त असतील, कदाचित कुठल्या रोगाने आजाराने त्रस्त असतील, तुम्हाला सांगू द्या, या सर्व गोष्टी इथंच राहणार आहेत. सार्वकालिक जी शरीरं आम्हाला मिळणार आहेत ती अतिशय सुंदर असणार आहेत. पुढचं वचन आहे इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि स्वतः आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला आहे. तुम्हाला या ठिकाणामधले ह्या सर्व वर्णनाला जर का व्यवस्थित पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की याशिवाकडं पराक्रमी आणि सार्वभौम सत्ता आणि सामर्थ्य आहे हे तुम्हाला पटकन लक्षात येईल. इब्री लोकासपत्र 1:3 मध्ये त्याच्या गौरवाचे तेज, सामर्थ्याचे शब्द. म्हणजे तुम्ही जर का या सामर्थ्याच्या शब्दांना इंग्लिशमध्ये पाहाल ना तर तिथे ही अपहोल्ड्स द युनिवर्स बाय द वर्ड ऑफ हिज पॉवर. तो संबंध विश्वाला आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने आधार देतो, म्हणून मराठीमध्ये त्याला विश्वाधार असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि तो या संबंध पृथ्वीला सामर्थ्याने उचलून धरणारा असा याशू आहे. पुढे जाऊया. 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 16 वचन. 2 पेत्र 1 अध्याय 16 वचन. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हाला कळवले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. पण आता हे जे वचन पेत्र बोलत आहे तो कुठल्या गोष्टींबद्दल बोलत आहे फार महत्वाचं आहे. त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये देखील तुम्हाला असे अनेक धार्मिक लोक मिळतील, धार्मिक नेते मिळतील, धार्मिक संतगण भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे, जे आपापल्या देवांबद्दल वेगवेगळ्या कथा सांगतात आणि त्यांना त्यांचं फार महत्वाची गोष्ट आहे, त्या कथा आहेत त्या सत्य आहेत की नाही आम्हाला माहित नाही, परंतु ते लोक ह्या गोष्टी सांगतात. तसं आम्ही करत नाही हे पेत्र सांगत आहे. पेत्र म्हणतो चातुर्याने कल्पिलेल्या कथांना आम्ही सांगत नाही, जसं जगामध्ये सांगितलं जातं स्वतःच्या कल्पना करून. काही लोक तर क्लेम करतात की आम्हीच देव आहोत, आम्ही हा अवतार आहोत. नाही, पेत्र म्हणतो आम्ही त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत नाही, कथा तर अजिबात सांगत नाही. तो म्हणतो आम्ही स्वतः, काय म्हणतो तो, की आय विटनेसेस होतो, आम्ही स्वतः त्याचं ऐश्वर्य प्रत्यक्षात पाहणारे होतो. तो आणि जगदीचे दोन्ही लेकरं, तुम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल. त्या डोंगरावरती येशूचं ज्यावेळेस रूपांतर झालं त्या गोष्टीचा रेफरन्स या ठिकाणामध्ये पेत्र देत आहे. तर आम्ही त्याच्या रूपांतराचे प्रत्यक्षदर्शीय आम्ही विटनेस आहोत, आम्ही साक्षीदार आहोत. तुम्हाला जर का त्याचा अधिक अभ्यास करायचा असेल तर तुम्ही 18 पर्यंत पुढे हळूहळू वाचत जा. पुढे 17 आणि 18 वर्ष तुम्हाला या गोष्टी समजून येतील. ज्यावेळेला त्या डोंगरावर ख्रिस्ताचं रूपांतर झालं, तो त्या ठिकाणात ज्या परिस्थितीमध्ये, ज्या शरीरामध्ये, ज्या गौरवामध्ये, ज्या तेजामध्ये होता, तशाच तेजामध्ये तो या पृथ्वीवरती गौरवाने परत येणार आहे त्याचं राज्य स्थापन करण्याकरिता. तुम्हाला हवं असेल तर काही अभ्यासासाठी मी रेफरन्सेस देत आहे, विद्यार्थ्यांनी ते सर्व लिहून घ्यावे माझी इच्छा आहे. मत्तई 16, 27, 28 ही वचनं, मत्तई 17, 1 ते 8 ही वचनं, मत्तई 24, 29 ते 31, मत्तई 25, 31 ते 46, प्रकटीकरण 19, 11 ते 21 या ठिकाणात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अभ्यास करायला मिळतील, ज्याच्यामुळे तुम्हाला याशुवाचं जे रूपांतराच्या बाबतीतले जे रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला या ठिकाणात मिळतील आणि त्याचबरोबर तो कसा गौरवी आहे हे देखील पाहायला मिळेल. ही प्रकटीकरणं आमची नेत्र उघडतात. म्हणून माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे की तुम्ही या सर्व गोष्टींना अभ्यास करा. स्तोत्रसंहिता 45
आणि त्यातील 3 आणि 4 ही वचनं आपण वाचत आहोत. रुद्रसंहिता 45, 3 आणि 4 ही एक प्रॉफिटिकल वचनं आहेत आणि त्यांना आम्ही पाहत आहोत. हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता, न्यायपरायणता यांच्या प्रित्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्य करण्यास शिकवेल. आता हे ज्या सर्व गोष्टी आहेत त्या एका वीरासाठी लिहिल्या आहेत आणि तो वीर कसा आहे ह्या गोष्टी आम्हाला या ठिकाणामध्ये प्रकट झालेल्या आहेत. आमचा विषयच आहे याशुआकडे पराक्रमी सार्वभौम सत्ता आहे आणि म्हणून आम्हाला या ठिकाणामध्ये या वचनांच्या द्वारे समजून येत आहे की त्याच्याकडे ही सत्ता कशा प्रकारे आहे. आपण पुढे जाऊ. यशाया 11:4 यशायाचा ग्रंथ 11वा अध्याय 4थं वचन. तर तो दुबळ्यांना न्याय यथार्थाने करील, तो पृथ्वीवरील दिनांचा वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप व्रेताने पृथ्वीला ताडण करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संवार थरकील. है ना. आता त्याचं न्याय कसा असणार आहे? त्याचा न्याय हा योग्य न्याय असणार आहे. रायचस ज्याला म्हणतो ना, ते कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये तडजोड नसणार. दुसरी गोष्ट काय, त्याने केलेला न्याय हा कधीच पक्षपाती असणार नाही. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की जे सत्ता करत आज पृथ्वीवरती लोकांना छळ करत आहेत त्यांना तो आपल्या मुखरूप रेताने सरळ करणार आहे ना. आणि म्हणून त्याला ही शॅल स्ट्राईक दी अर्थ विथ द रॉड ऑफ हिज माउथ. त्याच्या मुखाच्या द्वारे असलेला जो व्रेत आहे, राजदंड ज्याला म्हणतो तसा एक व्रेत असतो आणि त्याने तो पृथ्वीला आणि पृथ्वीवरती चुकीच्या पद्धतीने लोकांचा छळ करणाऱ्यांना तो ताडण करणार आहे. आणि शेवटची गोष्ट या ठिकाणात जे लिहिलं आहे, दुर्जनांचा संहार करणार आहे. तर दुर्जन कोण आहे त्याला मी तुम्हाला सांगतो, 2 थेसलोनिके 2:8 प्रमाणे हा ख्रिस्त विरोधक आहे आणि त्या ख्रिस्त विरोधकाचं काय होणार आहे हे आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळत आहे. पुढे जात आहोत आपण. प्रेषितांची कृत्य याचा 26वा अध्याय 14 वचन. प्रेषित 26:14. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, शौला शौला, माझा छळ का करीतोस? पाराणीवर लात मारणे तुला कठीण. आता एक फार महत्वाची गोष्ट आहे की त्याच्याकडं एवढं मोठं सामर्थ्य आणि तो इतका वैभवी आहे की ज्यावेळेला एखादा ज्याला मी इंग्लिशमध्ये ऑक्स म्हणतो, एखादा बैल ज्याला आपल्याच मालकाच्या त्या काठीवर जाऊन आपला पाय मारत असेल तर ते योग्य नाही. आणि तशीच परिस्थिती इथं शौलाची होती. म्हणून याशुआ ते जमिनीवर पडल्यानंतर या ठिकाणात याशुआ त्याच्याशी बोलत असताना एक महत्वाची गोष्ट त्याला समजून सांगतो. इट इज हार्ड फॉर यू टू किक अगेन्स्ट द गॉड्स. तो म्हणतो पारणीवर लात मारणे हे तुला कठीण आहे. तू कितीही लात मारलीस आणि माझ्या विरुद्ध तू काही जरी केलंस तरी ते तुलाच त्रासदायक होणार आहे. शौला शौला, माझा छळ का करीतो? शौलाला हा प्रश्न याशुआने स्वतः विचारलेला आहे. या ठिकाणामध्ये आम्ही आमचा पहिला मुद्दा संपवलेला आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत आणि तो मुद्दा आहे याशुआकडे उत्कृष्ट ज्ञान आणि शहाणपण आहे. आता उत्कृष्ट ज्ञान आणि शहाणपण असणं हे का याशुआसाठी महत्वाचं होतं? कारण याशुआ ज्यावेळेस स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला तो एक पूर्ण मनुष्य म्हणून आला आणि पूर्ण मनुष्य म्हणून आल्यावर सुद्धा त्याच्याकडं एवढं सुपरलेटिव्ह नॉलेज असणं हे देखील फार महत्वाचं होतं. त्याच्याकडे शहाणपण सुद्धा आहे, त्याच्याकडे ज्ञान सुद्धा आहे. पहिलं वचन आपण त्यातलं पाहत आहोत. यशाया याचा 9वा अध्याय 6वं वचन. तुम्हाला तोंडपाठ आहे. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, देव समर्थ, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आणि एक फार महत्वाची गोष्ट त्याला सांगण्यात आली, ही वुड बी कॉल्ड अ वंडरफुल काउन्सिलर, अद्भुत मंत्री. है ना, की तो ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा सल्ला देणार आहे त्यावेळेला तो सल्ला अतिशय महत्वाचा आणि यशाकडे घेऊन जाणारा सल्ला असणार आहे. आणि हे फक्त त्याच व्यक्तीला शक्य आहे ज्याच्याकडे ज्ञान आणि शहाणपण असतं.
पुढच्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत लूका वर्तमान याचा 21वा अध्याय आणि 15 वचन. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. आता या वचनाला ज्यावेळेस आम्ही पाहतो त्याला कधी कधी ख्रिस्ती लोकांना एक गैरसमज पडतो. ख्रिस्ती लोकांना वाटतं की याच्यामुळे आम्ही कुठल्याही लोकांबरोबर जाऊन वाद घालावा का, आम्ही कुणाशी बरोबर जाऊन वितंडवाद करावे का, तर्कवितर्क करावे का. नाही, मी तुम्हाला सांगतो, त्याला थोडंसं व्यवस्थितपणे अभ्यासल्यावर आमच्या लक्षात येतं की तो आम्हाला अशा प्रकारचे शब्द, अशा प्रकारची बुद्धी देणार आहे की तिच्या समोर आमचा कोणताही विरोधक टिकणार नाही. आणि आमचा विरोधक ख्रिस्त विरोधकाचा जो आत्मा आहे तो आहे. तो आम्हाला प्रत्येक ठिकाणात अडवणूक करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे कार्य करतो. म्हणून तुम्ही प्रेषितांच्या काळातल्या जर का गोष्टी पाहाल, प्रेषितांच्या काळामध्ये हे ख्रिस्त विरोधकाचं जे स्पिरिट होतं ते फार ऍक्टिव्हली काम करत होतं. कारण पहिली मंडळी नुकतीच जन्माला आली होती, सेवक वर्ग सेवेला लागले होते, शिष्य बनवण्याचं काम जोरात चाललं होतं. आणि त्यावेळेला मग हा ख्रिस्त विरोधक वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे, माध्यमांच्या द्वारे शिष्यांच्या समोर प्रश्न मांडत होता. आणि तुम्ही जर का पाहाल तर त्या प्रत्येक ठिकाणामध्ये, खास करून प्रेषितांच्या कृत्यामध्येच अनेक ठिकाणांमध्ये शिष्यांनी आपली बाजू मांडली आणि त्याच्या समोर कुणालाही काहीही बोलता आलं नाही. रेफरन्सेस लिहून घ्या. प्रेषित 2:11-40, प्रेषित 3 अध्याय 11-26, प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 1-22, 5वा अध्याय 17-42, 6वा अध्याय 9व्या वचनापासून ते 7व्या वचनाच्या 60व्या वचनापर्यंत तुम्ही जर का जाऊन पाहाल तुम्हाला त्याचा अनुभव येईल. हे सर्व जी वचनं आहेत त्याच्यामधनं आम्हाला समजून येतं की ज्या गोष्टी शिष्यांना देण्यात आल्या होत्या, प्रेषितांना देण्यात आल्या होत्या, त्याचा त्यांना मिळालेली वाचा आणि बुद्धीने त्यांनी कशा प्रकारे लोकांसमोर आपलं मत मांडलं. पुढे जाऊ. योहान 16:30. आता आम्हाला कळाले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपल्याला गरज नाही. यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. आता हे सर्व शिष्यांच्या बाबतीमध्ये आहे ना. शिष्यांना काही गोष्टी याशुवाने समजून सांगितल्या. याशुवाने आता त्यांच्याशी बोलत असताना याच्या आधी वापरलेले सर्व दाखले न वापरता आता तो शिष्यांबरोबर स्पष्ट, जसं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो तसं समजणाऱ्या गोष्टींमधनं तो बोलू लागला. आणि या सर्व गोष्टी ऐकल्यावर, पाहिल्यावर आता शिष्य म्हणतात की आता आम्हाला कळाले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे याची आपणाला गरज नाही. शिष्यांनी ओळखून घेतलं की तो याशुआ कोण आहे. यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरितो. आता ही जी गोष्ट आहे नोंद करून घ्यावी. आणि ती गोष्ट म्हणजे याशुआच्या बुद्धी आणि समंजसपणाला पाहून शिष्यांना सुद्धा कळालं की तो वरून देवापासून आलेला आहे. पुढे जाऊ. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि 24 वचन. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 24 वचन. इथं लिहिलं आहे, हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू. बघा, त्याला सर्व ठाऊक आहे. त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना अशी केली, यू लॉर्ड हु नोज द हार्ट्स ऑफ ऑल, शो अस विच वन ऑफ दिस टू यू हॅव चोजन. तुम्हाला माहिती आहे यहुदा इस्कारियतनं पाप केलं आणि त्याची अवस्था काय झाली. आणि त्याच्यानंतर मग शिष्यांमध्ये एक जागा रिकामी होती आणि मग ती रिकामी जागा कोणी भरावी म्हणून तिथे 2 असे लोक होते जे पात्र होते की त्यांनी ती जागा भरून काढावी. परंतु त्यावेळेला शिष्यांना कळत नव्हतं की कुणाला निवडावे. म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमध्ये ते म्हणतात की या सर्वांची हृदय जाणणारा प्रभू, म्हणजे तूच पहा आता या दोघांमधला कोण व्यक्ती हा योग्य आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल काय करण्यात आलं. 26व्या वचनामध्ये तुम्हाला माहिती आहे काय होतं. त्यांनी तिथे चिठ्ठ्या टाकल्या आणि त्या चिठ्ठ्यांमधनं मत्तईचं नाव आलं आणि मग
11 लोकांमध्ये आणखीन एकाची निवड झाली आणि ते पुन्हा 12 झाले. म्हणून तुमच्या लक्षात येईल की देवाच्या बुद्धीवर अवलंबून राहणे आणि त्याच्याकडून मागून घेण्यामध्ये हुशारी आहे, कारण तो सर्वांचे हृदय जाणतो. कलसीकरास पत्र याचा 2 अध्याय 2 आणि 3 वचन आपण याला पाहत आहोत. 2 आणि 3 वचन. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी, देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. आता जसं पाऊल या ठिकाणात प्रार्थना करतोय ना, खास करून त्या रहस्याच्या बाबतीमध्ये, हे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त व्हावे. मी देखील तुमच्यासाठी तशीच प्रार्थना करतोय, कारण बायबल स्कूलमध्ये जे पहिलेच 2 विषय आम्ही निवडलेले आहेत ते आम्ही पहिलं तर पित्याबद्दलच्या गोष्टी जवळजवळ आता 1.5 वर्ष आम्ही फक्त पित्याच्या बद्दलच्या गोष्टी अभ्यासल्या आणि आता आम्ही पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ख्रिस्ताबद्दलच्या सर्व गोष्टी अभ्यासणार आहोत. तुम्ही विचार करा की हे सर्व ज्ञान ज्यावेळेस आम्ही मिळवणार आहोत, हे सर्व ज्ञान मिळाल्यानंतर आमच्या विश्वासाच्या पातळ्या किती उंच होणार आहेत. या ठिकाणात 6 गोष्टी पाऊल या ठिकाणामध्ये मागत आहे. पहिली गोष्ट काय की त्यांना सगळ्यात पहिलं त्यांच्या मनास काय व्हावे, उत्तेजन प्राप्त व्हावे ना, दे माइट गेट एनकरेज्ड. दुसरी गोष्ट काय, प्रेमाने त्यांनी एकमेकांबरोबर ते बांधले जावे. तिसरी गोष्ट काय की त्यांना खात्री व्हावी, त्यांना ज्ञानाची पूर्ण खात्री व्हावी आणि ती संपत्ती आहे, ती संपत्ती त्यांना विपुल मिळावी. ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती आहे प्रियांनो. म्हणून जे लोक या बायबल स्कूलमध्ये अतिशय प्रामाणिकपणे जॉईन होतात आणि रेग्युलर आहेत, त्यांच्या सर्वांसाठी आहे की ज्ञानाची पूर्ण खात्री ही तुम्हाला संपत्ती म्हणून मिळणार आहे आणि ती खूप, दीज आर द रिचेस ऑफ फुल अश्युरन्स ऑफ अंडरस्टँडिंग अँड द नॉलेज ऑफ गॉड्स मिस्ट्री. फार महत्वाची गोष्ट आहे. व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान व्हावे. मिस्ट्रीज पित्याचे आणि देवाचे आणि ख्रिस्त यांचं देखील पूर्ण ज्ञान लोकांना मिळावं. म्हणून ख्रिस्ताची जी मिस्ट्री आहे, जे रहस्य आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेफरन्सेस लिहून घ्या आणि नंतर अभ्यास करा. कलसीकरास पत्र 1 अध्याय 26-27, 1 तिमोथी 3 अध्याय 16 वचन, इफिसकरास पत्र याचा 3 अध्याय 1 ते 8 ही वचनं तुम्ही होमवर्कसाठी घरी वाचा. पुढे जात आहोत आम्ही या ठिकाणामध्ये, या वचनामध्ये प्रकटीकरण 2:10, 19 आणि 23 ची 3 वचनं पाहत आहोत. 2 अध्यायाचं प्रकटीकरण 2 अध्यायाचं 10वं वचन, 19 वचन आणि 23 वचन. का तर आमचा अभ्यास त्याच्यावरती आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. कुणाबद्दल लिहिलं आहे? तुइतरातील मंडळीबद्दल आहे आणि तिला कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत. 19 वचनात लिहिले, तुझी कृत्य, तुझी प्रीती, सेवा, विश्वास आणि धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहे. 23 म्हणतो, मी तिच्या मुलाबाळांना जीवे मारेन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरण यांची पारख करणार आहे आणि तेव्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईल. आता या ठिकाणामध्ये आम्ही ज्या गोष्टीला अभ्यासत आहोत ती गोष्ट तुम्ही समजून घ्या. ख्रिस्ताला सर्व गोष्टी समजतात बिकॉज ही हॅज सुपरलेटिव्ह नॉलेज, कारण त्याच्याकडं उत्कृष्ट ज्ञान आहे. आणि एवढंच केवळ नाही तर त्याच्याकडे विजडम, ज्याला आम्ही शहाणपण म्हणतो, ते देखील आहे. आणि म्हणून कोणी बाह्य स्वरूप पाहिल, कोणी वरवरच्या गोष्टी पाहिल, मात्र तो आतल्या गोष्टींची पारख करणार, अंतःकरणांची पारख करणार आहे. त्या तुइतराच्या मंडळीच्या 6 गोष्टींबद्दल त्या मंडळीचं त्या ठिकाणामध्ये ख्रिस्ताने वावा केली आहे. एक त्याची कृत्य, त्याचे काम, त्यांनी केलेली चॅरिटी, लोकांसाठी केलेली सेवा,
लोकांच्या विश्वासाला खंबीर करण्यासाठी आणि स्वतःचा विश्वास टिकवून ठेवणं, धीरानं सोसणं आणि कार्य करत राहणं. तुम्ही त्यांचा अभ्यास कराल तर तुम्हाला थुईचराच्या मंडळीमध्ये या 6 गोष्टी पाहायला मिळतील, त्याच्याबद्दल ख्रिस्त देखील त्यांना शाबासकी देत आहे. प्रकटीकरण 5:12 आपण जात आहोत. प्रकटीकरण 5वा अध्याय 12 वचन. ते मोठ्याने म्हणत होते, वदलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. काय काय घेण्यास योग्य आहे? तो सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव आणि धन्यवाद घेण्यास. आता या गोष्टींना जर का तुम्ही पाहाल तर ह्या कोकऱ्याबद्दलच्या ज्या गोष्टी या ठिकाणामध्ये दिलेल्या आहेत, त्या कोकऱ्याला म्हणजे वदलेला कोकरा म्हणजे याशुआ मसीहाच्या बद्दल या गोष्टी दिल्या आहेत. 7 गोष्टी आहेत या ठिकाणामध्ये. काय काय आहेत? सामर्थ्य, धन, ज्ञान, त्याचबरोबर त्याचं विजडम है ना, ज्याला आम्ही ज्ञानाला विजडम सुद्धा म्हणतात ना, पॉवर, रिचेस, विजडम, स्ट्रेंथ, ऑनर, ग्लोरी अँड ब्लेसिंग है ना. 7 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. सामर्थ्य, त्याच्याकडे असलेल्या श्रीमंतीला आम्ही पाहतो, त्याच्याकडे असलेलं धन पाहतो, त्याच्याकडे असलेली समज पाहतो, त्याचं सामर्थ्य, त्याचं बल पाहतो, त्याला मिळणारा सन्मान, त्याचं गौरव आणि धन्यवादिता या गोष्टी आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळत आहे. आम्ही पुढच्या वचनाकडे जात आहोत. 1 कोरिंथ्याचा 1 अध्याय आणि 24 वचन. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे. म्हणून तो फक्त ज्ञान आणि सामर्थ्यापुरता मर्यादित राहत नाही. माझ्या प्रियांनो, याशुआ याही पलीकडे जाऊन आम्हाला त्याच्या प्रकटीकरणाने आमचे डोळे उघडतो आणि मग सत्य आम्हाला बंधनमुक्त करतं. हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. तो आमच्यासाठी पहिली गोष्ट सामर्थ्य आहे, देवाचं ज्ञान आहे, पण त्याचबरोबर तो आम्हाला प्रकट झालेला देवाचा शब्द आणि स्वतः देवच आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जात आहोत आणि तो म्हणजे याशुआ सर्वत्र आहे. या गोष्टीला समजण्याकरिता आपण मत्तेची वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 20 वचन पाहत आहोत. मत्ते 18:20. कारण जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. आता ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की जर का दोघे जगभरामध्ये 2 अशा जोड्या जगभरामध्ये जमा असतील तर प्रत्येक ठिकाणामध्ये तो आहे, तो सर्वत्र आहे. आता ज्या ठिकाणामध्ये 2 लोक एकत्रित येतात त्याला आम्ही मंडळी सुद्धा म्हणतो. आणि एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी तुमचा एखादा बंधू तुमच्या विरुद्ध एखादी चूक करतो, त्या चुकीला त्या गोष्टींना कसं हाताळायचं त्यासाठी आम्हाला दिलेले आज्ञा आणि आम्हाला दिलेले मार्गदर्शन हे 18व्या अध्यायात मिळतं. आणि त्यातल्या 16-17 वचनांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तिथं याशुआ म्हणतो की जर का तुला तुझ्या भावाला तू एकटाच जाऊन समजवलं पण तो ऐकला नाही तर मग तू 1-2 साक्षीदारांना आपल्या बरोबर घे. की कारण देवाच्या वचनानुसार फक्त 2 किंवा 3 साक्षीदारांच्या द्वारेच गोष्टी प्रस्थापित होतात है ना. आणि म्हणून जिथं 2 असतील, कमीत कमी 2 असतील, त्या दोघांच्या एकत्रित येण्याने, प्रार्थनेमध्ये एक होण्याने तुम्ही देवाला बऱ्याचशा गोष्टी मागू शकता. एवढंच केवळ नाही, जिथं कमीत कमी 2 एकत्रित येतात तिथं स्थानिक मंडळी बनते आणि देवाचं सानिध्य सुद्धा उतरून येतं. आणि म्हणून या 2 लोकांची जी एकत्रित येण्याची पद्धत आहे ती फार महत्वाची. 2 किंवा 3 त्याच्या नावाने जिथं जमतात त्यांच्यामध्ये तो आहे, मी आहे, म्हणजे ये म्हणते ना परमेश्वर, तिथं हजर राहतो आम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींसह. पुढचं वचन म्हणतं 28-20 मध्ये, मत्ते 28-20 मध्ये, जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आम्हाला फार आनंद होतो जेव्हा आम्ही हे वचन ऐकतो, वाचतो की तो आमच्या बरोबर जगाच्या शेवटापर्यंत राहणार आहे. परंतु आम्हाला हे समजून येत नाही की याच्या मागे तो आमच्याबरोबर कधी आमच्याबरोबर राहणार आहे, जेव्हा आम्हाला ज्या गोष्टी समजल्या आहेत त्या गोष्टी आम्ही इतरांना पाळण्यास शिकवू, त्यावेळेला तो आमच्या बरोबर राहणार आहे.
म्हणून प्रियांनो, शिष्य बनवण्याची जी जबाबदारी आहे ती फक्त माझ्यावर नाही, ती तुमच्यावर सुद्धा आहे आणि आपण सर्व त्याच्यात तत्पर राहूया. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 23 वचन काय म्हणतं पहा. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 23 वचन म्हणतं, हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरली आहे. कोणाबद्दल बोललं जात आहे? मंडळीबद्दल बोललं जात. त्याच्या शरीराबद्दल जे मंडळी आहे. आणि म्हणून ते जी मंडळी, ज्या स्थानिक मंडळीमध्ये तुम्ही आहात, ते त्या याशुवाचं शरीर आहे. आणि याच्याबद्दल अनेकशा रेफरन्सेस आहेत, तुम्ही अभ्यास करा. इफिस 1:22-23 हे तुमच्या समोरचं वचन, कलसी 1:18, कलसी 1:24. आणि काय सांगितलेलं आहे? त्याने ही मंडळी जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरली आहे. द फुलनेस ऑफ हिम हू फिल्स ऑल इन ऑल, तो सर्व काही भरतो त्याने आपली मंडळी सुद्धा भरली आहे. इफिस 4 अध्याय 10 वचन म्हणतं, जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याचा उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावरून आरोहण केले. इंग्लिश सेज, ही हू डिसेंडेड is the one who also ascended far above all the heavens that he might fill all things. म्हणजे जो स्वर्गात उतरला होता तोच आहे जो स्वर्गात सर्वात वर, स्वर्गामध्ये सर्वात वर चढलेला आहे, यासाठी की त्याच्याद्वारे सर्व काही भरले जावे. आता आत्मिकतेचा तो उगम आहे, आत्मिकतेचा तो झरा आहे. आमच्या गरजा असोत, आमच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा असो, त्या सर्व भरून टाकण्यास तो समर्थ आहे. म्हणून ज्याला जसं हवं, ज्याला ज्याची गरज आहे त्या पद्धतीने तो देण्यास तयार असलेला आमचा याशुवा आहे. आज आम्ही या वचनाला समजून घेतल्यानंतर आमच्या गरजा आम्हाला तो कशा देतो याबद्दल मी काही वचनं तुमच्या समोर इथे स्क्रीनवर दिलेली आहे. याकोब 1:5-8, याकोब 1:17 आणि स्तोत्रसंहितेपर्यंत आहे, 84-11 या सर्वांना लिहून घ्या आणि अभ्यासा. तुम्हाला अनेक गोष्टी यातून अभ्यासाला मिळतील. आणि त्याचबरोबर शेवटचं वचन आपण वाचणार आहोत आणि थांबणार आहोत. योहान 3:13, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. हे वचन आम्हाला सिद्ध करते. आता हे ज्यावेळेस बोललं जातं, पहा आता योहान कृत वर्तमानाला समजून घ्या. योहानाने ज्यावेळेस ही गोष्ट लिहिली त्यावेळेला लक्षात घ्या, तो ऑलरेडी स्वर्गात आहे असं लिहिलेलं आहे. स्वर्गात असलेला म्हणजे प्रभू येशुवाच्या स्वर्गारोहणानंतर ही गोष्ट, हे पुस्तक लिहिण्यात येत आहे. कारण योहान 3:12 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, जिथे निकोदेमस या गोष्टी वर्णन केल्या होत्या. आणि त्यानंतर ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की लेखक म्हणजे योहान हा ज्यावेळेस या गोष्टी लिहित होता त्यावेळेला येशुवा मसीहा हा ऑलरेडी पुनरुत्थान होऊन स्वर्गारोहण होऊन स्वर्गामध्ये होता. आणि त्यावेळेला म्हणून मी नेहमी सांगतो, सर्व शुभवर्तमानातलं सगळ्यात प्रौढ असं शुभवर्तमान कोणतं असेल तर ते आहे योहानाचं. कारण त्याने ते सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये बरीचशी मॅच्युरिटी आम्हाला पाहायला मिळते. आपण या ठिकाणामध्ये थांबणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. परमेश्वर दिबाप करू आणि या सर्व आजच्या बायबल स्कूल झाले तर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आमचं हे पहिलं सत्र होतं जे तुम्हाला आम्ही ऑनलाईन देण्याचा प्रयत्न केला आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्याचा उपयोग करून घेणार आहात. याहवे परमेश्वर तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. आमेन.